काय कमालीचा अविश्वास कमावलाय ना आपण एकमेकांबद्दल. इतके नीच वाटलं का आम्ही तुम्हाला? चूक तुमच्या एकट्याची नाहीये, खरं तर चूक आपली पण आहे. ठीक आहे, पण आता निस्तराची संधी मिळाली आहे ना. नागावकर, आम्हाला हेच तुम्हाला पटवून द्यायचं की तुम्हाला आम्ही जेवढे नालायक वाटतो ना तेवढे आम्ही नालायक नाही आहोत. म्हणूनच तुमच्या 4 व्हीलरसाठी पार्किंगची जागा रिकामी करायचं आम्ही ठरवलंय. काय? खरंच? हो, खरं तर हे आम्ही आधीच करणार होतो, पण त्यासाठी लागणारी एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडे नव्हती. कुठली? 2 गोड शब्द. नाही म्हणजे आमच्याकडेही नव्हतीच ती. काय झालं, तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आलात, दमदाटी केलीत, तोंडावर नोटीस फेकलीत आणि म्हणलात की पार्किंगची जागा रिकामी करा. आणि आम्ही सुद्धा रागावलो तुमच्यावर नेहमीप्रमाणेच. पण ठीक आहे, मला असं वाटतं की आत्तापासून आपण असं ठरवून टाकूया की यापुढे आयुष्यात काही द्यायचं किंवा घ्यायचं असेल तुम्हाला किंवा आम्हाला सुद्धा, तर शक्य असेल तर आपण ते प्रेमाने किंवा आपुलकीने करूया. चालेल? सुजय, हा वाटतो तेवढा विक्षिप्त नाहीये रे. किती समजूतदार मुलासारखं बोलतोय ना. नाही आहे, तसा समजूतदारच आहे तो. फक्त तो समजूतदारपणा किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा मैत्रीचा हात जोवर पुढे ना तोवर तो हातात घ्या. येस. येस, थँक्यू.